शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आपण आपल्या एक 17 ते 18 महिन्याच्या बागेमध्ये सेट झालेली बाग आहे, त्या बागेमध्ये आहोत. तर शेतकरी मित्रांचा प्रश्न असा 2 दिवसापासून की बुवा आमचं वातावरण सध्या गार होत आहे आणि हवामान अभ्यासकांनी भरपूर जणांचे अंदाज असे आलेत की बुवा वातावरण थोडं गार होईल आणि पाऊस पडेल. तर पाऊस न पडता 2-3 दिवस आमच्या भागात देखील भाग बदलत बऱ्यापैकी गारपीट झाली काही ठिकाणं. काही ठिकाणी पाऊस झाला, काही ठिकाणी वादळ झालं. तर 2 दिवसापूर्वी एक पोस्ट केली होती आपण, परंतु त्यामध्ये सांगितलं नव्हतं काही. तर ती कंडिशन अशी होती की बुवा नेट टाकलं, काही कारणास्तव ते वाऱ्यानं आणि अवकाळी पावसानं ते उडालं. तर भरपूर बागेमध्ये नुकसान झाली. तर जसं की पाहू शकता आपण, हे अशा पद्धतीनं फळाची सेटिंग आहे. तर ज्यावेळेस आपलं नेट ही अशी या अंतरावरती आहे आणि वारा आल्याच्या नंतर ज्यावेळेस ही नेट अशी खाली जाते किंवा हे असं गॅप पडत होता, असा मध्ये गॅप नसेल असं वारं जाण्यासाठी, तर आवर्जून गॅप हा ठेवला पाहिजे. कारण 2 ते 3 शेतकरी मित्रांचे असे कॉल आले की बा आमची झाडाची जी काही स्ट्रक्चर आहे किंवा लागवडीची पद्धत आहे 12-8वरती आहे, तर आम्हाला त्यामध्ये नेट किती पाहिजे. आणि 2 जणांचे असे प्रश्न होते की आमची 4 झाडं एका शेजारची आहेत आणि त्या झाडावरती नेट किती टाकलं पाहिजे आपल्याला. तर 12-13 फुटापर्यंत नेटची रुंदी पाहिजे आणि रेग्युलर जर असेल आपली 12 फूट सिंगल लागवड केलेली आपण झाडाची, चौकी जर नसेल, 4 झाडं एकत्र नसतील, तर झाडाला आपल्या 10.5 फुटापासून 11 फूट 12 फुटापर्यंत चालेल. परंतु मध्ये गॅप राहिला पाहिजे. मध्ये जर गॅप राहिला तर वारं वादळ किती जरी काऊर झालं, पाऊस किती आला, तरी देखील ते नेट उडत नाही. म्हणजे आपण केलेला खर्च व्हायला जात नाही. आणि शक्यतो स्पेशल त्यामध्ये काम करणारी टोळी असती, बांधणारे असतील किंवा आणखी काही, तर त्यांच्याकडनंच बांधून घ्या. कारण भरपूर ठिकाणी असं झालं आहे की बुवा मॅनपॉवर कमी आहे किंवा त्या शेतकऱ्याची परिस्थिती नसताना त्यांनी जर माणसं बोलून आणली, 4 जण गोळा केले आणि बांधलं, तर ते आपण प्रॉपर पद्धतीने बांधत नाही आणि त्यामुळे ते बऱ्यापैकी नेट उडून जाते किंवा नुकसान होतं बागेमध्ये. तर यामध्ये आपण पाहू शकतो, ही ज्यावेळेस नेट आपण इथं बांधलेली आहे, ही नेट ह्या अशा पद्धतीने इथं, तर त्यावेळेस याला ही जे झाडाचं स्ट्रक्चर आहे, ह्या झाडाला देखील आपल्याला बांधलेलं पाहिजे अगोदर. ज्या फांद्याला भरपूर प्रमाणामध्ये माल लोड आहे त्या फांदीचं स्ट्रक्चर पाहिजे. कारण हे पाहू शकतो आपण, हे बांबू आहे आणि बांबूवरती याची स्टेजिंग आहे. तर हे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये राहिलं पाहिजे. कारण हे जर बांधलेलं नसेल तरी देखील बऱ्यापैकी बागांमध्ये कापड उडून जाण्याचं प्रमाण हे जास्त आहे. आणि वादळ हे अजूनपर्यंत जास्त प्रमाणात नाही आहे, पण आता कदाचित गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाहिलं तर यावर्षी देखील वादळ होऊ शकतं, असं हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे. आपल्या त्यातलं काही समजत नाही, पण 2 वर्षाच्या अंदाजानुसार आपण बऱ्यापैकी वादळं आपण ही पाहिली आहेत. तर यावर्षी देखील थोडी गारपीट झालेली आहे. जर ज्या बागेमध्ये गारपीट झालेली असेल किंवा नेट टाकलेलं असेल किंवा नेट उडून गेलेलं असेल आणि आपण ती परत नेट टाकत असेल, तर त्या बागेमध्ये साधारणतः कॉपरचे हात हे 100% गेला पाहिजे. सेटिंग झाल्याच्या नंतर कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिनचा हात गेला पाहिजे किंवा पाठीमागं सांगितल्याप्रमाणे जीवाणूचा देखील हात गेला पाहिजे. कारण वातावरण हे म्हणजे गार होतं आहे. आपण मोकळं पाणी देखील सोडायला सांगितलं भरपूर बागांमध्ये. तर ज्या बागेमध्ये अडचण आलेली आहे त्या बागेमध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्या भागात देखील अवकाळी पावसाने काही कहर केला आहे का, नेट उडून गेले आहे का, किंवा काही नुकसान झालं आहे का, नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.